आणि लालबहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी एक याचीने जमलो आहोत. मी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय चौरे सरांना विनंती करतो की त्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. धन्यवाद. यानंतर या महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आपल्या महाविद्यालयाचे इतिहास विभागाचे डॉक्टर केतकर सरांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर B.A. चौरे सर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, प्रथमतः राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री या दोन्ही महापुरुषांना जयंतीनिमित्ताने अभिवादन करतो. साधारणपणे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कार्याबद्दल विविध उपक्रमांमधून आणि वेगवेगळ्या माध्यमांमधून चर्चा होत असते, सर्वांपर्यंत गांधीजी पोहोचलेले असतात. परंतु त्या तुलनेने लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याबद्दल आणि जीवनाबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते आणि त्या कार्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष झालेलं असतं. तर त्यामुळे आज आपण प्रामुख्याने लाल बहादूर शास्त्री यांचं जीवन आणि कार्य याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. लाल बहादूर शास्त्री यांची शारीरिक उंची आणि शरीर प्रकृती जेमतेम होती, परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये देशाचे दुसरे पंतप्रधान म्हणून त्यांनी जे कार्य केलं ते कार्य जर आपण बघितलं तर मग मात्र मूर्ती लहान आणि कीर्ती महान ही जी म्हण आहे ही म्हण त्यांच्याबद्दल पूर्णपणे लागू होते असं आपलं लक्षात येईल. 1904 मध्ये उत्तर प्रदेशातील मोगलसराई या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शिक्षक होते, परंतु दुर्दैवाने ते लहान असतानाच त्यांचं पितृछत्र हरपलं. त्यानंतर गावामध्ये शिक्षणाची असणारी गैरसोय आणि आर्थिक परिस्थिती या दोन्ही कारणांमुळे त्यांना गावामधून बाहेर पडावं लागलं. त्यांच्या काकांकडे म्हणजे वाराणसी या ठिकाणी त्यांना हायस्कूलचं शिक्षण घेण्यासाठी जावं लागलं. हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्या ठिकाणी बेनीप्रसाद, निष्कामेश्वर मिश्र यासारख्या शिक्षकांनी त्यांना राष्ट्रप्रेमाचे आणि स्वातंत्र्य लढ्याचे धडे दिले आणि स्वातंत्र्य चळवळीमधली जी त्यांची सुरुवात आहे ती त्यांच्या हायस्कूलच्या शिक्षणापासून झालेली दिसून येते. हा प्रवास करत असताना आर्थिक अडचणींमुळे म्हणजे काकाच्या घरी जरी ते राहत असले वाराणसीला तरी मध्ये जी गंगा नदी आहे ती गंगा नदी पार करून त्यांना हायस्कूलमध्ये जावं लागत असायचं. आर्थिक परिस्थितीमुळे बऱ्याच वेळा असं व्हायचं की त्यांना हुडीमधून प्रवास करण्यासाठी जे तिकिटाचे पैसे आहेत ते त्यांच्याकडे नसायचे आणि त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी अनेक वेळा त्यांनी पैशाअभावी नदीमध्ये गंगा नदी पोहून जाऊन त्यांनी त्यांचं शिक्षण पुढे सुरू ठेवलेलं होतं. हायस्कूलचं शिक्षण संपत आलेलं असताना गांधीजींची 1920 मधील असहकार चळवळ सुरू झाली आणि त्या चळवळीच्या निमित्ताने गांधीजी वाराणसीला गेले. त्याच काळामध्ये काशी विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी उद्घाटनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला होता. मदन मोहन मालवीय यांनी त्यावेळचे अनेक राजे महाराजे, संस्थानिक, उद्योजक यांच्याबरोबरच गांधीजींना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलेलं होतं आणि गांधीजींनी राजे महाराजे आणि थोडक्यात जो तिथला असलेला एक उच्च वर्ग होता आर्थिकदृष्ट्या, तर त्या वर्गाची जी कानउघाडणी स्वातंत्र्य चळवळीमधील सहयोगाच्या अनुषंगाने केलेली होती त्याचा प्रभाव लाल बहादूर शास्त्री यांच्यावरती पडला आणि लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, लाला लजपत राय या नेत्यांच्या वैचारिक प्रभावामुळे या चळवळीमध्ये सहभाग घेण्याचं त्यांनी ठरवलं आणि असहकार चळवळीमध्ये जे ब्रिटिशांच्या सर्व गोष्टींवरती बहिष्कार टाकण्याचं चाललेलं होतं. शाळा महाविद्यालयांवर सुद्धा बहिष्कार टाकला जात होता. तर आपल्या शिक्षणाचा आणि नोकरीचा पुढचा विचार न करता त्यांनी आपलं शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर असे जे विद्यार्थी आहेत की ज्यांनी म्हणजे शिक्षण थांबवलेलं आहे तर त्यांच्यासाठी पुन्हा काशी विद्यापीठ राष्ट्रप्रेमाने भारवलेलं आणि राष्ट्रीय पद्धतीने शिक्षण देणारं विद्यापीठ सुरू करण्यात आलेलं होतं. मधल्या काही काळानंतर पुन्हा काशी विद्यापीठामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि काशी विद्यापीठामध्ये राष्ट्रप्रेमाच्या अनुषंगाने
त्यांची जी शास्त्री पदवी आहे ती शास्त्री पदवी त्यांनी पूर्ण केली. म्हणजे त्यांचं मूळचं जे आडनाव होतं ते श्रीवास्तव होतं आणि तिथं त्यांनी जी पदवी घेतली शास्त्री पदवी, तर त्या पदवीमुळे ते मूळच्या आडनावापेक्षा शास्त्री या नावाने जास्त ओळखले गेले. 1926 मध्ये लाला लजपत राय यांनी जे लोकसेवक मंडळ सुरू केलेलं होतं त्या लोकसेवक मंडळाचे ते आजीव सभासद बनले. ते लोकसेवक मंडळाचे सभासद बनणं म्हणजे हा एक प्रकारचा पुरस्कार होता, कारण त्या मंडळाचं काम इतक्या व्यापक आणि शिस्तबद्ध पद्धतीने चाललेलं असायचं की अनेक लोकांना त्या ठिकाणी सभासदत्व मिळत नसायचं, पण ते काम त्यांनी चोखपणे पार पाडलेलं होतं. पुढे 1935 मध्ये ब्रिटिश सरकारने प्रांतांना स्वायत्तता दिली. अनेक प्रांतांमध्ये काँग्रेसचे मंत्रिमंडळ सत्तेवरती आले. उत्तर प्रदेशमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये विधानसभेवरती लाल बहादूर शास्त्री निवडून गेले आणि त्याच काळामध्ये त्यांनी विशेषतः जमीन सुधारण्याच्या संदर्भात जे काम केलं ते काम इतकं मोठं होतं की त्याच्या नंतर पुढच्या काळामध्ये भारतामध्ये जी जमीनदारी पद्धती संपुष्टात आणली गेली, तर ती जमीनदारी पद्धती संपवण्यासाठी लाल बहादूर शास्त्री यांनी ज्या सूचना सांगितलेल्या होत्या त्याच्या आधारावर ही जमीनदारी पद्धती संपवली गेली. त्यानंतर गांधीजींनी सुरू केलेल्या ज्या सगळ्या चळवळी आहेत, म्हणजे 1920 ची असहकार चळवळ असेल, त्याच्यानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ असेल 1930 मधली, त्यानंतर 1942 मधली छोडो भारत चळवळ असेल, ह्या सगळ्या चळवळीमध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता. 1942च्या छोडो भारत चळवळीमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकारने जेलमध्ये टाकलं आणि त्यावेळेस त्यांच्या ज्या काही कौटुंबिक अडचणी होत्या तर त्या प्रामुख्याने त्यांची मुलगी आजारी असताना ब्रिटिश सरकारने म्हणजे त्यांना सुट्टी पाहिजे होती, तर सरकारने आणि त्या जेलमधील अधिकाऱ्यांनी त्यांना असं सुचवलं की तुम्ही असं आश्वासन द्या की तुम्ही आता इथून पुढे ब्रिटिश सरकारच्या विरोधी कोणत्याही चळवळीमध्ये सहभाग घेणार नाही. पण स्वातंत्र्य प्रेमाने भारावलेल्या लाल बहादूर शास्त्री यांनी स्वाभिमानाने तशा प्रकारचं लिहून दिलं नाही किंवा तसं आश्वासन दिलं नाही आणि नंतर त्यांना जेव्हा सुट्टी दिली गेली त्यावेळेस मात्र खूप उशीर झालेला होता आणि घरी जाईपर्यंत त्यांच्या मुलीचं निधन झालेलं होतं. पण तरी सुद्धा त्यांनी कौटुंबिक ज्या समस्या आहेत किंवा आपलं जे कुटुंब आहे त्या कुटुंबापेक्षा राष्ट्राचं जे ध्येय आहे किंवा राष्ट्राचं जे काम आहे त्याला प्राधान्य दिलेलं होतं. स्वातंत्र्योत्तर काळात 1952 मध्ये पहिली निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं संघटन आणि प्रचार प्रसार ह्या दोन्ही जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पंडित नेहरूंनी लाल बहादूर शास्त्री यांच्याकडे दिलेल्या होत्या. नंतर मंत्रिमंडळामध्ये त्यांनी रेल्वे मंत्री म्हणून काम बघितलं. आता रेल्वे मंत्री म्हणून काम बघत असताना त्यावेळेस विशेषतः तिसऱ्या दर्जाचा जो डबा आहे रेल्वेमधला त्याची परिस्थिती अतिशय वाईट होती. म्हणजे सामान्य लोक तिसऱ्या दर्जाच्या त्या डब्यामधून प्रवास करायचे, म्हणजे पंखे नसायचे आणि अतिशय वाईट अवस्था होती. तर तिथं पंखे लावणं आणि त्या डब्याची व्यवस्था सुधारणं याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि मुळातच लहानपणापासून गरिबीचे चटके त्यांनी सहन केलेले असल्यामुळे गरीब आणि श्रीमंत ह्या दोन्ही वर्गामधलं जे अंतर आहे ते अंतर त्यांना कमी करायचं होतं, तो अनुभव त्यांना होता. तर असा वर्गविरहित म्हणजे प्रथम द्वितीय तृतीय अशा श्रेणी न करता एक जनता गाडी त्यांनी सुरू केली की ज्याच्यामध्ये असा भेदभाव राहणार नाही, सगळे लोक एक सारख्याच डब्यांमध्ये प्रवास करतील. दुर्दैवाने रेल्वे मंत्री असताना मेहबूबनगर या ठिकाणी रेल्वेला अपघात झाला. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला. पंतप्रधानांनी राजीनामा स्वीकारला नाही. लोकांची पण अपेक्षा होती की त्यांनी राजीनामा देऊ नये. तो राजीनामा त्यावेळेस थांबवला गेला. पण आणखी अरियालपूर या ठिकाणी थोड्याच काळानंतर पुन्हा दुसरा अपघात झाला आणि त्यावेळेस मात्र शास्त्रीजी थांबले नाहीत आणि त्यांनी म्हणजे लोकांचा किंवा पंडित नेहरूंना आग्रहाला न जुमानता आपला राजीनामा दिला. पुढच्या काळामध्ये आणखी त्यांनी वाहतूक आणि दळणवळण मंत्री, त्याच्यानंतर व्यापार आणि उद्योग मंत्री अशा अनेक खात्यांचं काम बघितलं. ते गृहमंत्री असताना प्रामुख्याने जे आपल्या देशाच्या संदर्भाचे वेगवेगळे प्रश्न आहेत, विशेषतः विविधता, तर त्या विविधतेपैकी आसाममध्ये आसाम भाषिक आणि बंगाली भाषिक
यांच्यामध्ये तणाव निर्माण झालेला होता. तर तो प्रश्न हाताळण्याची जबाबदारी लाल बहादूर शास्त्री यांच्याकडे आली. ते त्या ठिकाणी गेले आणि बंगाली भाषिक आणि आसामी भाषिक या दोन्ही गटाच्या लोकांमध्ये त्यांनी समन्वय घडवून आणला. तो प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळला. त्यानंतर 1964 मध्ये विन खात्याचे मंत्री म्हणून पंडित नेहरूंना ते मंत्रिमंडळामध्ये सहकार्य करत होते. त्यावेळेस काश्मीरमध्ये एक प्रश्न निर्माण झाला. ते प्रकरण म्हणजे हजरतबाल प्रकरण. मोहम्मद पैगंबर यांचा एक केस शेकडो वर्षांपासून भारतामध्ये काश्मीरमध्ये जतन करून ठेवला गेलेला होता आणि त्यावेळेस नेमकं तो केस किंवा हजरतबाल चोरीला गेला आणि त्यामुळे त्या काश्मीरमध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला. तर हा एक नाजूक प्रश्न हाताळण्यासाठी पंडित नेहरूंनी लाल बहादूर शास्त्रींना काश्मीरमध्ये पाठवलं. त्यांनी अतिशय मुत्सद्दीगिरीने तो प्रश्न हाताळला. त्या हजरतबालचा शोध, केसाचा शोध त्यांनी लावला आणि जे मुस्लिम धर्माचे गुरु आहेत, जुने जाणते लोक आहेत, त्यांना तो केस दाखवला आणि सगळ्यांचा असा विश्वास पटवून दिला की हा तोच केस आहे. सगळ्यांना त्याची खात्री पटली आणि जो एक धार्मिक तणाव किंवा कदाचित दंगलही झाली असती तर तो प्रश्न त्यांनी मुत्सद्दीगिरीने सोडवला. आणि त्यानंतर सगळ्यात कठीण प्रसंग जो आला 1964-65 मध्ये पाकिस्तानने भारतावर केलेलं आक्रमण. तर त्यावेळेस साधारणपणे पाकिस्तानच्या बाजूने अयूब खान यांना असं वाटत होतं की आता एक कमकुवत नेतृत्व भारताकडे आहे आणि बहुतेक आपल्याला आता हीच एक चांगली संधी आहे भारतावर आक्रमण करण्यासाठी आणि काश्मीर ताब्यात घेण्यासाठी. पण यावेळेस सुद्धा लाल बहादूर शास्त्रींनी आता जरी म्हणजे अहिंसा किंवा मैत्री, सहकार्य ही त्यांची मूळची भूमिका असली तरी देशावर झालेलं आक्रमण ह्या परिस्थितीमध्ये मात्र त्यांनी खंबीर भूमिका घेतली आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, अविभाज्य भाग आहे. भारतातली एक तसूभर सुद्धा जमीन आम्ही शत्रू राष्ट्राला घेऊ देणार नाही अशी खंबीर भूमिका त्यांनी घेतली आणि भारतीय सैनिकांना या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी संदेश दिला, आगे बढो, पुढे चला. आणि पुढे चला किंवा आगे बढो तर हे भारतीय सैनिक कुठपर्यंत गेलं, थेट पाकिस्तानमधील कराचीपर्यंत जाऊन पोहोचलं. त्यावेळेस अयूब खान वगैरे त्यांच्याकडून अशा वल्गना केल्या जात होत्या की आम्ही दिल्ली ताब्यात घेऊ वगैरे. तर मग शास्त्रीजींनी विनोदाने नंतर असं म्हटलं की दिल्ली ताब्यात घेण्याचं स्वप्न तुम्ही बघताय, पण ते स्वप्न बघेपर्यंत आम्ही असं सहज फिरत फिरत थेट कराचीपर्यंत जाऊन पोहोचलेलो आहोत. आणि नंतर पाकिस्तानला शेवटी स्वतःचा बचाव करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेकडे धाव घ्यावी लागली. तिथं तो प्रश्न मांडला गेला आणि रशियासारख्या भारताच्या मित्र राष्ट्राने मैत्री करण्यासाठी जो पुढाकार घेतला त्या पुढाकारानंतर पाकिस्तानचे प्रमुख अयूब खान, भारताच्या वतीने पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना ताशकंद या ठिकाणी बोलवलं गेलं. तिथं वाटाघाटी झाल्या आणि त्या वाटाघाटींमध्ये म्हणजे केवळ युद्धातच विजय मिळवला असं नाही तर मुत्सद्देगिरीने त्या वाटाघाटीमध्ये सुद्धा विजय मिळवला. त्यावेळेस जी घोषणा दिली गेलेली होती लाल बहादूर शास्त्री यांच्याकडून, जय जवान जय किसान, तर ती जय जवान सैनिक तिथं प्रत्यक्ष युद्धावरती लढतायत, त्यांचं जितकं कार्य महत्वाचं आहे तितकंच शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या बरोबरीने देशातले जे सगळे नागरिक आहेत, म्हणजे त्यांचा व्यवसाय वेगवेगळा जरी असला तरी त्यांनी आपापलं काम प्रामाणिकपणे करणं, म्हणजे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये उत्पादन करणं, कामगारांनी कारखान्यामध्ये असणारं त्यांचं जे उत्पादन आहे ते वाढवणं, तर हे आपापलं काम प्रामाणिकपणे करून राष्ट्राचं उत्पादन वाढवणं म्हणजे आपला एक प्रकारे युद्धामधलाच तो सहभाग आहे असं शास्त्रीजींना त्या ठिकाणी अपेक्षित होतं. आणि त्यामुळे सगळ्या नागरिकांना उद्देशून जय जवान जय किसान ही घोषणा त्यांनी दिलेली होती. सगळे जात, धर्म, पंथ, त्याच्याही पुढे जाऊन जे सगळे पक्ष आहेत ह्या सगळ्यांना एकत्र आणून राष्ट्रीय ऐक्याचं जे एक मोठं प्रतीक आहे ते लाल बहादूर शास्त्रींनी या युद्ध काळामध्ये निर्माण केलेलं होतं. ताशकंद करारामध्ये म्हणजे आपल्याला पाहिजे तशा अटी त्यांनी मिळवल्या. ती वार्ता भारतापर्यंत पोहोचली. देश एका सर्वोच्च शिखरापर्यंत त्यांनी नेऊन ठेवलेला होता. परंतु दुर्दैवाने त्याच वेळेस दुसरी सुद्धा एक वाईट बातमी अशी आली की त्याच ठिकाणी त्या वाटाघाटींच्या नंतर लाल बहादूर शास्त्री यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. बऱ्याच म्हणजे लोकांना तर त्यावेळेस ते खरंही वाटत नव्हतं, पण ती गोष्ट खरी होती. आणि त्या एका विजयाच्या किंवा आनंदाच्या बातमीबरोबरच ही दुसरी सुद्धा दुःखाची बातमी आलेली होती. पण थोडक्यात आपल्याला असं सांगता येईल की लाल बहादूर शास्त्री यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा भारताला एक चांगलं नेतृत्व देऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरती
भारताची प्रतिमा उच्च प्रतीची केलेली होती. या निमित्ताने लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी दोन्ही महापुरुषांना अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर आपण सविस्तर विचार मांडले. साधारणतः 20व्या शतकाचा जर केला, त्या कालखंडामध्ये अनेक महामानव होऊन गेले, संत महापुरुष होऊन गेले. एकूणच भारताची, आधुनिक भारताची ती पाया आहे. वैचारिक आसन, सामाजिक आसन, सांस्कृतिक आसन हा पाया रचण्याचं काम केलं, असा एक संदेश आपल्या मनोगतामधून त्यांनी दिला आहे. त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनंती करतो आपण आपल्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आत्ताच केरकर सरांनी जे विचार व्यक्त केले आणि या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन सांस्कृतिक विभागाचे गुळस सर यांनी घडवून आणलं, त्याबद्दल प्रथम त्यांचं अभिनंदन. आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी, खरं तर केरकर सरांनी विस्तृत असा लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकलेला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आपल्याला फारसं काही सांगण्याची गरज नाही, तरीसुद्धा एकाच वाक्यात त्यांच्या जीवनाविषयी जर सांगायचं झालं तर मी असं म्हणेल की मनसा, वाचा आणि कर्मण्य या तिन्ही गोष्टीचा समन्वय ज्याच्या जीवनाच्या आचारातून, विचारातून आपल्याला दिसून येतो, असं व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधी. की मनानं तेवढंच एक रूप, वाचेनं तेवढंच एक रूप आणि कर्मानं सुद्धा, या तिन्ही गोष्टीचा समन्वय आपल्याला सहसा कोणाच्याही व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही, पण महात्मा गांधीच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला ह्या तिन्ही गोष्टीचा समन्वय झालेला दिसतो. दुसरी गोष्ट, आपले जे आजचे लालबहादूर शास्त्री, त्यांच्या जीवनाविषयी सांगायचं झालं तर सरांनी सांगितलंच आहे, पण तरीसुद्धा नेहरूनंतर कोण, असं ज्यावेळेस भारतीय जनतेसमोर एक प्रश्न निर्माण झालेला होता आणि लोकांना काळजी वाटायची की आता नेहरू गेल्यानंतर आता भारताचं कसं होईल, पण तेवढ्याच खंबीरपणे, तेवढ्याच सशक्तपणे या देशाची ज्यांनी धुरा सांभाळली आणि या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलं, असे लालबहादूर शास्त्री तेवढेच आपल्याला वंदनीय आहेत. त्यांच्या आयुष्यामधून अनेक गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या आहेत. प्रामाणिकपणा किती टोकाचा असतो म्हणजे, आणि तो आयुष्यभर कसा त्यांनी जपला याचं सुद्धा उदाहरण त्यांच्या जीवनामधील अनेक प्रसंगातून आपल्याला पाहायला मिळतं. अपरिग्रह किती प्रामाणिकपणे ते पाळू शकले या बाबतीतही अनेक उदाहरणं त्यांच्या जीवनामधली आपल्याला ऐकलेली आहेत, आपण वाचलेली आहेत. तर या दोन्हीही महापुरुषांना मी महाविद्यालयाच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आज खरं तर दसरा आहे, विजयदशमी आहे. सगळ्या विजयदशमी निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आपण सर्व या ठिकाणी आलात आणि महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन केलं, त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला. फोटो घ्यायचे घ्या सगळ्यांना.